नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे घटक, सामाजिक परिवर्तनाचे प्रकार आणि सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये याचा अभ्यास केलेला होता। तर आज आपण सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत या सिद्धांताच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची नेमकी दिशा कोणती असते हे आपण आज इथे अभ्यासणार आहोत। तर सामाजिक परिवर्तनाच्या ज्या दिशा संदर्भात अनेक समाजशास्त्रज्ञांनी अनेक विचारवंतांनी आपापले वेगवेगळे विचार मांडलेले आहे। मात्र सामाजिक परिवर्तनाची नेमकी दिशा कोणती असते या दिशेबाबत मोठ्या प्रमाणामध्ये समाजशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत। कारण सामाजिक परिवर्तनाची नेमकी दिशा कशी असू शकते हे सांगणं अत्यंत कठीण आहे। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अत्यंत कठीण आहे, कारण सामाजिक परिवर्तन कोणत्याही दिशेने होऊ शकते। समाजाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित केली जाते। मात्र परिवर्तन कधी कधी हे उलट दिशेने सुद्धा होत असते आणि म्हणून सामाजिक परिवर्तनाची दिशा कशा पद्धतीची असू शकते याबाबत तरी अनेक समाजशास्त्रज्ञांमध्ये एकमत असलेलं आपल्याला दिसून येत नाही। तर आज सुरुवातीला आपण एका सिद्धांताचं, सामाजिक परिवर्तनाच्या दिशाबाबतच्या एका सिद्धांताचं आज आपण इथे विचारमंथन करणार आहोत। तर पहिला सिद्धांत आहे एकरेषीय सिद्धांत। पहिला सिद्धांत आहे एकरेषीय सिद्धांत, ज्याला उत्क्रांतीवादी सिद्धांत असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। एकरेषीय सिद्धांत, ज्याला उत्क्रांतीवादी सिद्धांत असं देखील म्हटलं गेलेलं आहे। तर पहिला सिद्धांत आहे रेखात्मक सिद्धांत किंवा त्यालाच आपण उत्क्रांतीवादी सिद्धांत असंही म्हटलेलं आहे। या सिद्धांताचे पुरस्कर्ते किंवा हा सिद्धांत मांडलेला आहे समाजशास्त्राचे जनक कोण? समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट यांनी हे समर्थक आहे। त्याचबरोबर हर्बर्ट स्पेन्सर आणि रशियन समाजशास्त्रज्ञ निकोलाई मिखेलोवस्की या तिघांनी या एकरेषीय सिद्धांत समर्थन केलेलं आहे किंवा त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। किंवा सामाजिक परिवर्तनाची दिशा ही कशा पद्धतीची असू शकते हे त्यांनी या एकरेषीय सिद्धांताच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे। तर त्यांच्या मते समाजाचं काय की समाज हळूहळू सभ्यतेच्या उच्च अशा अवस्थेकडे जात असतो। समाज हा नेहमी सतत हा हळूहळू का होईना उच्च अशा आपल्या स्थितीकडे जात असतो। तो उच्च स्थितीकडून कनिष्ठ स्थितीकडे येत नाही, तर समाजाची जी सध्याची जी स्थिती असते त्या स्थितीकडून तो उच्च स्थितीकडे नेहमी जात असतो आणि सतत तो आपली प्रगती साध्य करीत असतो, सतत तो उन्नतीच्या दिशेने जात असतो। म्हणजे ज्या ठिकाणावरून तो ज्या ठिकाणी आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणाहून समाज हा सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो, सतत उन्नतीच्या दिशेने वाटचाल करीत असतो। अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारची मांडणी या सिद्धांताच्या माध्यमातून केलेली आहे की तो कधीही एकदा सतत समोर गेल्यानंतर मागे वळून पाहत नाही किंवा मागे येत नाही, म्हणजे सतत तो प्रगतीच्या सतत उन्नतीच्या दिशेने जात असतो। अशा प्रकारे सांगणारा हा एकरेषीय सिद्धांत किंवा उत्क्रांतीवादी सिद्धांत, म्हणजे जसं डार्विनने मानवी अवस्थांचं किंवा मानवाची उत्क्रांती डार्विनने आपल्या उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या माध्यमातून मांडली की सुरुवातीला एकपेशीय जसं जीव होतं, त्याच्यानंतर हळूहळू जीवांचं रूपांतर होत आज मानवाच्या या विकास अवस्थेकडे आपण पोहोचलेलो आहे। तर अशा प्रकारेच हा उत्क्रांती किंवा एकरेषीय सिद्धांत की ज्यांनी या सिद्धांतांचं समर्थन केलेलं आहे त्यांचं सुद्धा असं मत आहे की मानव ज्या परिस्थितीमध्ये आहे, मानव ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेत तो कायम न राहता तो सतत प्रगतीकडे जात असतो, तो सतत विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असतो आणि मानव कधीही आपल्या पूर्व अवस्थेकडे येत नाही, मानव कधीही मागे येत नाही, तर तो सतत हा समोर जात असतो। म्हणून त्याला एकरेषीय सिद्धांत असं म्हटलं गेलेलं आहे। ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक परिवर्तन होत असताना
किंवा सामाजिक परिवर्तनाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहे. ऑगस्ट कॉम्टचा जर या सिद्धांताच्या बाबतीत जर विचार केला तर ऑगस्ट कॉम्ट यांनी या सिद्धांतांच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहे आणि त्यांच्या मते या 3 अवस्थांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची दिशा ही ठरत असते किंवा सामाजिक परिवर्तन हे होत असते. 3 अवस्था सांगताना त्यांनी 3 अवस्था सांगितल्या की मानवी समाजात परिवर्तन हे धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रत्यक्षवाद, धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रत्यक्षवाद या 3 अवस्थांमधून सामाजिक परिवर्तन हे होत असते किंवा या 3 अवस्थांमधून सामाजिक बदल हा घडून येत असतो असं त्यांचं म्हणणं आहे की धार्मिक आणि आध्यात्मिक अवस्था आता मानवाने पूर्ण केलेल्या आहे असं ऑगस्ट कॉम्टचं म्हणणं आहे की धार्मिक आणि आध्यात्मिक या अवस्था मानवाने पूर्ण केलेल्या आहेत. आता मानव प्रत्यक्षवाद या अवस्थेकडे जाऊ लागलेला आहे. आता मानव प्रत्यक्षवाद या अवस्थेकडे हळूहळू वाटचाल करत आहे. कारण की धार्मिक अवस्थेमध्ये प्रत्येक घटनेमागे कोणती ना कोणती तरी दैवी शक्ती कारणीभूत आहे. धार्मिक अवस्थेमध्ये कोणती ना कोणती तरी दैवी शक्ती, कोणती ना कोणती तरी अलौकिक शक्ती कारणीभूत आहे असा मानवाचा विश्वास होता. जेव्हा मानव धार्मिक अवस्थेमध्ये होता तेव्हा मानवाला कोणत्या प्रत्येक गोष्ट, समाजामध्ये घडणारं प्रत्येक परिवर्तन असेल, समाजामध्ये घडणारी प्रत्येक घटना असेल, त्या घटनेला काही ना काहीतरी कारण जबाबदार आहे. आणि ते कारण म्हणजेच काय असेल तर अलौकिक शक्ती आहे, ते कारण म्हणजेच दैवी शक्ती आहे. अशा प्रकारची मानवाची एक विचारधारा होती. अशा प्रकारची धार्मिक अवस्थेमध्ये मानव विचार करत होता. म्हणजे परिवर्तन हे धार्मिक अवस्थेमध्ये दैवी शक्तीच्या आधारावर होते असा एक विचार मानवामध्ये रुजलेला होता. धार्मिक अवस्थेचाच धार्मिक अवस्थेचा हा उदय जो आहे हा जैविक किंवा जीवित सत्तावादातून झालेला आहे. नंतर त्याच्यामधून झालं काय की नंतर तो अनेक देवी देवतांना मानू लागला, अनेक देवी देवतांवरती विश्वास ठेवू लागला. त्यामुळे पुढे नंतर मात्र समोरच्या काळात पुढं अनेक देवदेवांनंतर जगामध्ये एकच देव आहे, जगामध्ये एकच ईश्वर आहे यावर त्याचा विश्वास बसत गेला. की सुरुवातीला अनेक देवदेवतांवरती, अनेक ईश्वरांवरती त्याचा विश्वास होता, मात्र हळूहळू नंतर तो एकाच ईश्वरावरती किंवा ईश्वर हा एकच आहे अशा प्रकारची त्याची विचारधारा बनत गेली आणि त्याच्यावर तो विश्वास ठेवू लागला. मानव समाज धार्मिक अवस्थेकडून नंतर आध्यात्मिक अवस्थेकडे परिवर्तित झाला. सुरुवातीला धार्मिक अवस्थेमध्ये असणारा मानव नंतर काही धार्मिक अवस्थेमध्ये काय होतं की तो प्रत्येक घडणाऱ्या गोष्टींमागे, प्रत्येक घडणाऱ्या घटनांमागे दैवी शक्ती आहे, अलौकिक शक्ती आहे असं मानणारा अशी मानणारी ही धार्मिक अवस्था, अनेक देवी देवतांना वरती विश्वास असणारी धार्मिक अवस्था, त्याच्यानंतर तो आध्यात्मिक अवस्थेकडे परिवर्तित झालेला आहे. अमूर्त शक्ती किंवा सत्तांना प्रत्येक घटनांचे कारण मानणे ही आध्यात्मिक अवस्थेची प्रमुख विशेषता होती. अमूर्त म्हणजे जी दैवी शक्ती आहे किंवा जी अलौकिक शक्ती आहे ती कशी आहे, मूर्त नाही आहे, तर ती कशी आहे, अमूर्त आहे, न दिसणारी आहे, जी आजूबाजूला आपल्या चराचरामध्ये आहे मात्र ती आपल्याला दिसत नाही अशा सांगणाऱ्या आध्यात्मिक अवस्थेमध्ये नंतर मानव आलेला आहे. मात्र जर प्रत्यक्षवादाचा जेव्हा विचार करतो आपण, ह्या ज्या 2 अवस्था पाहिल्या, धार्मिक अवस्थेमध्ये व्यक्ती अलौकिक शक्तीवरती विश्वास होता, प्रत्येक गोष्टीला कारणीभूत अलौकिक शक्तीला तो मानला जात होता, अनेक देवी देवतांवरती त्याचा विश्वास होता. नंतर हळूहळू त्याने ईश्वर हा एकच आहे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आला. मात्र नंतर आध्यात्मिक अवस्थेमध्ये आल्यानंतर ही जी दैवी शक्ती आहे ही दैवी शक्ती कशा पद्धतीची आहे, अमूर्त आहे, ती दिसत नाही आणि त्याच्या माध्यमातूनच समाजामध्ये बदल किंवा परिवर्तन हे घडून येत असतात. निसर्गामध्ये घडणारे परिवर्तन हे सुद्धा त्या अमूर्त शक्तीमुळेच घडून येते. अशा प्रकारच्या अवस्थेत मानव आला आणि त्याच्यानंतरची जी अवस्था आहे, जी आजची अवस्था आहे ती म्हणजेच प्रत्यक्षवादाच्या अवस्थेत. आणि प्रत्यक्षवादाच्या अवस्थेत काल्पनिक आणि आध्यात्मिक दृष्टीचा हा प्रत्यक्षवाद अध्यात्म दृष्टी किंवा काल्पनिक अवस्थेला मान्य करत नाही. म्हणजेच काय की काल्पनिक किंवा जसं आतापर्यंत आध्यात्मिक आणि धार्मिकमध्ये काल्पनिक गोष्टींना मान्य केलं होतं, मात्र प्रत्यक्षवादात काल्पनिक नाही तर जे प्रत्यक्ष दिसते, जे प्रत्यक्ष आहे त्या गोष्टींचं विवेचन करण्यावरती विशेष भर
या प्रत्यक्षवादामध्ये दिलेला आहे। आणि ऑगस्ट कॉम्टच्या मते प्रत्यक्षवाद ही मानवाच्या प्रगतीची अवस्था आहे, मानवाच्या प्रगतीची अवस्था आहे असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे समाजाचं परिवर्तन अशा पद्धतीने एक रेषीय धार्मिक अवस्थेतून आध्यात्मिक अवस्थेमध्ये आणि आध्यात्मिक अवस्थेतून आज प्रत्यक्षवादाच्या अवस्थेमध्ये म्हणजे जे दिसते तेच मान्य करायचं या गोष्टीकडे आज माणूस आलेला आहे। आणि मानवाची ही प्रगतीची अवस्था आहे, मानवाची ही विकासाची अवस्था आहे असं ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर ऑगस्ट कॉम्ट प्रमाणेच हर्बर्ट स्पेन्सरनी सुद्धा हेच मान्य केलं आहे की समाजाचा विकास हा जसा मानवाच्या शरीराचा जसा विकास होत जातो, हे बाल्यावस्थेतून मानव जसं बाल्यावस्थेतून कुमारावस्था, कुमारावस्थेतून तरुणावस्था, तरुणावस्थेतून नंतर वृद्धावस्था, अशा प्रकारे मानवाचं शरीर जशा प्रकारे विकसित होत जाते तशाच प्रकारे समाजामध्ये सुद्धा परिवर्तन हे होत जात असते। म्हणजे मानवी सामाजिक परिवर्तनाची तुलना मानवी शरीराशी केलेली आहे। म्हणजे त्यांच्यामध्ये काय की हळूहळू व्यक्ती कनिष्ठ अवस्थेकडून श्रेष्ठ अवस्थेकडे जात असतो। त्यांच्यामध्ये आदिम अवस्थेमध्ये संघर्ष होता, जेव्हा मानव प्राथमिक अवस्थेमध्ये जीवन जगत होता तेव्हा स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्षमय परिस्थितीतून तो जीवन जगत होता, त्याच्यामुळे समाजामध्ये सतत संघर्षाची परिस्थिती होती। मात्र आज सैन्यवाद अवस्थेकडून संघर्षवाद अवस्थेकडून व्यक्ती औद्योगिक अवस्थेकडे आलेला आहे आणि उद्योग अवस्थेमध्ये समाजामध्ये विशेषीकरण, विभेदीकरण आणि एकीकरण यासारख्या गोष्टी आपल्याला दिसू लागलेल्या आहे। म्हणजे जे प्राथमिक किंवा आदिम अवस्थेमध्ये व्यक्तीचं स्थान होतं त्याच्यापेक्षा आज कुठेतरी व्यक्तीचं स्थान श्रेष्ठतेकडे आलेलं आहे असं हर्बर्ट स्पेन्सर सांगतो। म्हणजेच सुरुवातीला असणारी जी संघर्षमय परिस्थिती होती, सुरुवातीला असणारी जी संघर्षाची स्थिती होती ती आता या औद्योगिक अवस्थेमध्ये राहिलेली नाही आहे। समाजामध्ये एकात्म व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा वांशिक असेल, ह्या समूहामध्ये विभागलेल्या समाजामध्ये आज शांतता कायम करणं शक्य झालेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे हर्बर्ट स्पेन्सरने सुद्धा मानवाचा विकास आदिम अवस्थेकडून आजच्या प्रगत औद्योगिक अवस्थेकडे म्हणजे एका कनिष्ठ अवस्थेतून श्रेष्ठ अवस्थेकडेच हळूहळू झालेला आहे अशा प्रकारे मान्य हर्बर्ट स्पेन्सरनी केलेलं आहे। त्यानंतर आहे की रशियन समाजशास्त्रज्ञ आपण जे उल्लेख केला होता की निकोलाई मिखेलवस्की यांनी हा सिद्धांताचा सुद्धा पुरस्कार करताना त्यांनी सुद्धा ज्याप्रमाणे ऑगस्ट कॉम्टनी 3 अवस्था सांगितलेल्या होत्या की या धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रत्यक्षवाद या 3 अवस्थातून मानव जसा प्रगत दिशेने वाटचाल करत आलेला आहे तशाच प्रकारे निकोलाई मिखेलवस्की यांनी सुद्धा मानवी समाजाचं किंवा सामाजिक परिवर्तनाचे सुद्धा 3 अवस्था सांगितलेल्या आहे की या 3 अवस्थांमधूनच मानव विकसित होत आलेला आहे किंवा समाजामध्ये परिवर्तन किंवा मानव समाजाचं परिवर्तन किंवा मानव समाजाचा विकास होत आलेला आहे। तर त्यांच्या या 3 अवस्था कोणत्या? पहिली अवस्था आहे वस्तुविषयक मानव केंद्रित, पहिली अवस्था आहे वस्तुविषयक मानव केंद्रित, दुसरी अवस्था आहे समकेंद्रित, दुसरी आहे समकेंद्रित आणि तिसरी आहे आत्मविषयक मानव केंद्रित, तिसरी आहे आत्मविषयक मानव केंद्रित। म्हणजे अशा प्रकारच्या 3 अवस्था मिखेलवस्की यांनी सांगितल्या आणि या 3 अवस्थांमधून सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित झालेली आहे असे मत त्यांनी मांडलेलं आहे। तर नेमक्या या 3 अवस्था म्हणजे काय? जसं पहिल्या अवस्थेत कोणती अवस्था पहिली की वस्तुविषयक मानव केंद्रित, पहिल्या अवस्थेत मानव स्वतःला विश्वाचं केंद्र समजतो। जी पहिली अवस्था होती त्या अवस्थेत काय मानव हा स्वतःला विश्वाचं केंद्र समजतो आणि पारलौकिक आणि रहस्यवादी विश्वांमध्ये तो तल्लीन असतो। काय म्हटलं आहे? पहिल्या अवस्थेत मानव स्वतःलाच विश्वाचं केंद्र समजतो आणि ज्या अलौकिक गोष्टी घडत आहेत, ज्या रहस्यमय गोष्टी आहे याच्यामध्येच तो मग्न असतो, याच्यामध्येच तो गुरफटलेला असतो। आणि दुसरी अवस्था जी आहे मग समकेंद्रित, तर या अवस्थेमध्ये मात्र मानव अमूर्तीकरणावर विश्वास ठेवतो। म्हणजे जे गोष्ट घडते त्या गोष्टीला काहीतरी अमूर्त अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाही,
ज्या आपल्याला डोळ्यांनी मानवी डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही पण त्या गोष्टी आहे. म्हणजे जसं ऑगस्ट कामनी ज्या 3 अवस्था सांगितल्या त्यासारख्याच 3ही अवस्था या निकोलाई मिखलोवस्की यांनी सुद्धा सांगितलेल्या आहे की पहिल्या अवस्थेमध्ये तो विश्वाला स्वतःचं केंद्र समजतो आणि अलौकिक शक्तीमध्ये तो तल्लीन असतो, अलौकिक शक्तीलाच तो मान्य करीत असतो. मात्र दुसऱ्या अवस्थेमध्ये समकेंद्रित अवस्थेमध्ये तो अमूर्तीकरणावर अमूर्त गोष्टींवरती तो विश्वास ठेवतो. मूर्तपेक्षा म्हणजे ज्या दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या गोष्टीवरती त्याचा विश्वास हा अधिक असतो. मात्र तिसरी जी अवस्था आहे ही जी तिसरी अवस्था आहे कोणती आत्मविषयक मानव केंद्रित अवस्था जी आहे म्हणजे स्वतःविषयी या तिसऱ्या अवस्थेत मात्र मानव अनुभवजन्य जे दिसते जे अनुभवलं या गोष्टींवरती विश्वास ठेवतो. म्हणजे आजची जी अवस्था आहे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात धार्मिक अवस्था म्हणजे ऑगस्ट कॉमनी जे सांगितलं तेच निकोलाई मिखलोवस्कीने सुद्धा सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे की सुरुवातीला तो पारलौकिक गोष्टींवरती अलौकिक गोष्टींवरती विश्वास ठेवायचा. नंतर दुसऱ्यामध्ये दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या गोष्टींवरती त्याचा विश्वास जास्ती होता आणि प्रत्येक परिवर्तनाच्या मागे काहीतरी अमूर्त घटना आहे, अमूर्त बाब आहे अशा प्रकारचा एक विश्वास व्यक्तीचा होता. तर तिसऱ्या अवस्थेत मात्र तसं नाही. तर तिसऱ्या अवस्थेत माणूस अनुभवजन्य बाबींवरती अनुभवजन्य ज्ञानावरती तो विश्वास ठेवतो. ज्या गोष्टीपासून आपल्याला अनुभव मिळालेला जे स्वतः बघितलेलं आहे त्या ज्ञानावरती विश्वास ठेवायला तो लागतो आणि त्याचप्रमाणे मग स्वतःच्या फायद्याकरिता स्वतःच्या विकासाकरिता जास्तीत जास्त जे निसर्ग आहे या निसर्गावरती सुद्धा नियंत्रण मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. अशा प्रकारची वस्तुस्थिती अशा प्रकारचा विकास या 3 अवस्थांच्या माध्यमातून मानवाचा होत असतो. या 3 अवस्थांनाच काय जनजातीय राष्ट्रीय आणि विश्वबंधुत्व असं नाव सुद्धा त्यांनी सोलोव्ह्यू यांनी सुद्धा दिलेलं आहे. सोलोव्ह्यूनी सुद्धा या 3 अवस्थाच मान्य केलेल्या होत्या आणि यांनी सुद्धा फक्त नाव फक्त बदलले. म्हणजे मिखलोवस्कीचं ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्थेचाच उहापोह ऑगस्ट कॉमनी सुद्धा केलेला आहे. अशा प्रकारे हा एकरेषीय सिद्धांत या 3 विचारवंतांनी या सिद्धांताचं समर्थन केलं आणि आपलं मत मांडलेलं आहे की सामाजिक परिवर्तनाची दिशा ही प्रत्येक वेळेस कशी असते कनिष्ठकडून श्रेष्ठकडे सतत उच्च दिशेने ही जात असते. अशा प्रकारचा विचार या एकरेषीय किंवा उत्क्रांतवादी सिद्धांतातून या 3 समाजशास्त्रज्ञांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचा सामाजिक परिवर्तनाचा दिशाबाबतचा हा पहिला एकरेषीय किंवा उत्क्रांतीवादी सिद्धांत आहे. आपण आज एवढाच इथंच थांबू. आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरा सिद्धांत आपण बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.